धबधबा आणि जोरदार हवा. पकडला पकडला. पाण्याचा प्रवाह एवढा आहे. हा तो दरवाजा डोंगराच्या मधोमध. थोडस अवघड आहे वर चढणं, पण मुख्य धबधब्यापर्यंत जायचंच आहे. तुफा 1 किलोमीटर आहे बोलले अगोदर, आता म्हणताय 2 किलोमीटर. आता अरे हळू. मित्रांनो, पहिला व्लॉग आहे. अशा ठिकाणी आलोय ज्या एकाच ठिकाणावरनं तुम्हाला 10 धबधबे दिसतात. ते प्रत्येक धबधबा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, पण त्या अगोदर आम्हाला इथे 2 छोटे गाईड मिळालेले आहेत. या गावातले छोटे गाईड आहेत, ते आता आपल्याला हे सर्व धबधबे दाखवतील. चला मग. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं आणि पुण्यापासून फक्त 50 किलोमीटर अंतरावर असलेलं पालेगाव, या गावामध्ये आज आपण भटकंती करत आलो आहोत. इथे आल्यानंतर तुम्हाला फक्त आवाज येईल तो ओढ्यांचा, नद्यांचा, नाल्यांचा आणि कोसळणाऱ्या धबधब्यांचा. धबधब्यांच्या रस्त्यामध्ये खूप सारे ओढे आहेत. हे ओढे सध्या तरी छोटे वाटत असतील, परंतु वरती जर पाऊस जास्त आला तर हे ओढे रौद्र रूप धारण करतात. मित्रांनो बघा, ही जागा कसली सुंदर आहे. या ठिकाणी मोठे 10 धबधबे आणि छोटे तर असंख्य असे धबधबे आहेत. हा सर्वात मोठा धबधबा आहे. या धबधब्याकडे आपल्याला आता जायचं आहे. वॉटरफॉल दाखवता या छोट्या गाईडनी आम्हाला एक अद्भुत गोष्ट दाखवली. उंच डोंगरामध्ये जर तुम्ही काळजीपूर्वक बघाल तर एक छोटा दरवाजा तुम्हाला दिसतोय. हा बघा, हा तो दरवाजा. डोंगराच्या मधोमध हा दरवाजा आहे आणि यांच्या मतानुसार ही एक लेणी आहे. त्या लेणीपर्यंत जायचा ॲक्सेस मात्र आत्ता उपलब्ध नाही. आणि ते बरोबर आहे, कारण तुम्ही बघू शकता या लेणीपर्यंत जायला कसलाच रस्ता नाही आहे. पण ही लेणी तिथं कशी बनवली असेल हे मात्र निश्चितच एक कोड आहे. हा पहिला वॉटरफॉल मुख्य रस्त्यापासून साधारण 500 मीटर अंतरावर आहे. आज वीकेंड आहे, पण तरी या ठिकाणी बघा तुम्हाला फार कमी लोक दिसत आहेत. होप की हे प्लेस असंच राहो. आणि फायनली पहिला धबधबा. पाण्याचा प्रवाह एवढा आहे. धबधब्याच्या जवळजवळ पोहोचत आहोत. पाण्याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आता होईल छोट्या धबधब्याचं दर्शन आणि मग महाकाय धबधबा. हा छोटा धबधबा आहे, उपधबधबा म्हणू शकता. थोडंसं अवघड आहे वर चढणं, पण मुख्य धबधब्यापर्यंत जायचंच आहे. म्हणजे एवढ्या वरपर्यंत चढत आलोय ते हे बघायला. धबधबा आणि
जोरदार हवा. मुख्य धबधबा बघितलाय, पण आमचे छोटे गाडी म्हणतात चला तुम्हाला गुफा दाखवतो. बघूया असा कुठली गुफा दाखवतात आपल्याला. पावला पावलावर खेकडेच खेकडे इकडे. एका जाग्यावर एवढे सगळे खेकडे आयुष्यात पहिल्यांदाच बघितले. गुफेकडे जायचंय, पण रस्ता तर खतरनाक शोधून काढलाय पोरांनी. माहित नाही आता कुठली गुफा आहे. बघूया चला, थोडस ॲडव्हेंचर. हा ओढा पार करत असताना तिथंच असणाऱ्या एका गुरं चारणाऱ्या ग्रस्तानं सांगितलं की जोराचा पाऊस जर आला तर या ओढ्याला पूर येईल आणि तुमचा परतीचा रस्ता बंद होईल. पण आमचे छोटे गाईड फुल कॉन्फिडन्समध्ये होते, त्यामुळे आम्ही पुढे चालत राहिलो. बापरे, अरे पाणी फारच थंड आहे. अरे बाप, खड्डा आहे का? खड्डा. पुढे आणखी एक धबधबा आहे. हेच ते ग्रहस्थ ज्यांनी आम्हाला प्रेमाचा सल्ला दिला होता. छोटे गाईड काळजी घेतात आणि आणलंय त्यांनी आता दुसऱ्या धबधब्याकडं. वा, हा नजारा, फक्त नजारा बघा. हा जायचं आहे तिकडं. पाणी खूपच थंड होतं, त्यामुळं आमची काय पोहण्याची इच्छा झाली नाही. पोहणाऱ्या छोट्या गाईडकडे बघून मनात एकच विचार आला, बालपणीचं खरं सुख तर हेच घेत आहेत. आमचे दोन्ही गाईड कंटाळलेत. गुफा 1 किलोमीटर आहे बोलले अगोदर, आता म्हणताय 2 किलोमीटर. आता हे बघा आजचा नजारा. 2 किलोमीटरची रपेट घेऊन पोरांनी आम्हाला इथपर्यंत आणलंय. गुफा बघता बघता आणखी एक प्रचंड मोठा धबधबा यांनी दाखवलाय आम्हाला. पुढे गुफा. या धबधब्याच्या पाठीमागे इथे एक गुफा आहे, तर तिकडे जाणं आता तरी काही शक्य नाही आहे. पण हा धबधबा बघा केवढा आहे. गुफेवाला धबधबा बघितल्यानंतर आम्ही निघालो तिसऱ्या धबधब्याकडे. हा ओढा प्रचंड घसरणीचा होता,
कारण यामध्ये खूप अरे, शेवाळ होतो. पाय ठेवला की पाय सरकत होतो. स्लिपरी आहे. वड्याचं पाणी दिसतंय तेवढं शांत नाही आहे. चालताना जाणवतं पाणी वर पुढे पुढे खेचतंय. पाण्याचा प्रवाह जोरदार आहे. मोबाईल ठेवूनच जावं लागणार. खाली एवढं शेवाळ आहे, पायाला अजिबात ग्रीप नाही आहे. सर्वत्र खेकड्याचं साम्राज्य, पण खेकडा पकडण्याचा मोह काय शेवटी आवरलाच नाही. पकडला गावला म्हणायचं. काही म्हणा, या सर्व गावांचं नशीब आहे. एवढा निसर्ग, एवढी शुद्ध हवा शहरातल्या लोकांना कधी मिळणार.